नमस्कार. माझं नाव पार्थ अनिल दुप्पल्लीवर आहे. नुकतंच नागपूर महानगरपालिकेने सरससेवा एक्झाम कंडक्ट केली आहे. त्यात ज्युनियर इंजिनियर या पदावरती आलेल्या जनरल मेरिट लिस्टमध्ये माझं महाराष्ट्रातून स्टेट रँक 1 दाखवतं आणि मी 2023चा इंजिनिअरिंगचा पासआउट आहे. माझं ग्रॅज्युएशन ओल्ड रामनगी बडनेरा इथनं झालेलं आहे. मी डिप्लोमा 2020चा पासआउट आहे आणि माझा डिप्लोमा मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती इथनं केलेला आहे. डिप्लोमा झाल्यानंतर मी सरससेवेची तयारी कुठे तिथं चालू केली होती, पण पर्टिक्युलर डायरेक्शन नव्हती माझी. जसं इंजिनिअरिंगमध्ये माझं ऑफलाईन तिथे चालू झालं. माझे मित्र काही गेटचे क्लासेस करत होते, त्यांचेच ऑनलाईन चालू होतं त्यांच्या बॅचेस. तर त्यांच्यासोबतच मी त्यांच्याच बॅचेस ऑनलाईन तिथे कंप्लीट करून टाकले होते. मोस्टली सगळे लेक्चर्स कंप्लीट करून टाकले होते, नोट्स एकदा बनवून टाकली होती. आणि कुठेतरी असं होतं की मला प्रायव्हेट म्हणजे मला इंजिनिअरिंगला प्रायव्हेट कॉलेज लागलं होतं. कुठेतरी माझं गव्हर्नमेंट कॉलेज 2-3 मार्कांनी हुकलं होतं. डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जागा कमी असल्याने इंजिनिअरिंगमध्ये तसा इश्यू आला होता. आणि त्यामुळे असं होतं की एकदा एमटेक करायचा प्रयत्न होता माझा. IITला जायचं, एमटेक करायचं हे स्वप्न तेव्हा होतं. आणि इव्हेंच्युअली मी कंप्लीट केले, पूर्ण क्लासेस कंप्लीट केले आणि 4th इयरच्या गेटमध्ये माझा स्कोर नव्हता आला, कारण की तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी आल्या होत्या. मोस्टली म्हणजे सरसेवेचा एक्झाम पण आम्हाला एलिजिबल होत्या डिप्लोमा असल्यामुळे. आणि त्यानंतर MPSC प्री पण द्यायचा प्रयत्न करत होतो मी. आणि मोस्टली सेमिस्टरच्या एक्झाम्स होत्या आणि गेट्सचं त्यामुळे मिसमॅनेजमेंट झालं होतं. लेक्चर्स पूर्ण कंप्लीट झाले होते, बट कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस वगैरे तेव्हा नव्हती झाली गेटची. त्यामुळे 2023 जसं जूनमध्ये मी पासआउट झालो, त्यानंतर मी डायरेक्ट घरी येऊन गेलो. एमटेकला काही आता ऑप्शन नव्हतं माझ्यापाशी की करायचं. खूप जास्त मार्क चांगले नव्हते आले होते, 24 मार्क इट्स ओके, की त्याच्यात फारसं काही चांगलं कॉलेज भेटणार नव्हतं मला. त्यामुळे मी घरी आलो आणि सरससेवेची तयारी करत होतो मोस्टली त्याच याच्यावरती. आणि तेव्हाच आम्ही जसं पासआउट आलो, घरी आलो. जून नंतर आम्ही घरी आलो. ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये सरससेवेच्या काही एक्झाम आल्या होत्या, PWD JEE ZP. आणि त्यात माझं टेक्निकल आधीच बॅकग्राऊंड चांगलाच असल्यामुळे गेटमुळे, तर तेव्हा मला कुठेतरी फायदा भेटला. आणि मला 150च्या आसपास मार्क राहत होते. कट ऑफने 3-4 मार्क तेव्हा हुकत होतं मोस्टली. बट फारसा स्कोर नव्हता येत. 170च्या आसपास कधी स्कोर नव्हता आला माझा. 2024ही तसंच गेलं. MPSC प्री पण करत होतो, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम गोंधळ होऊन जात होता सरसेवा आणि MPSC प्रीमध्ये. आणि तो तसंच राहिला, कधीच सॉल्व्ह नव्हतं झाला. फक्त असं झालं की 2025मध्ये 2024चा पेपर डिसेंबरमध्ये थांबला आणि पुढे 3 महिना गॅप भेटली. पुढे कोणतीच दुसरी एक्झाम नव्हती सरसेवेशिवाय. प्री होऊन गेली होती, त्यामुळे 2025ला थोडी शांती होती. त्यामुळे त्याच्यात माझा थोडा प्रयत्न व्यवस्थित करता आला मला. आणि 2025ला मला आठवतं सुरुवातीला TPAचा पेपर झाला होता 1 जानेवारीला. त्याच्यात मला समथिंग 140च्या आसपास होते. आणि माझ्या मित्रांचा स्कोर तेव्हा 150-160च्या आसपास होता. मी तेव्हा त्यांना विचारलं होतं की नेमकं काय चुकतंय माझं किंवा तुम्ही काय करताय. तर मला मोस्टली असं लक्षात आलं की ते टेस्ट देत आहे. पेपरच्या 1 मंथ आधी त्यांनी खूप जास्त टेस्ट दिल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी TCSच्या सरसेवा एक्झामच्या पॅटर्नमध्ये मराठी, इंग्लिश, GSला टॅकल करायला त्यांना खूप जास्त हेल्प होते, जे आपल्याला नाही होत. आपण टेस्ट देऊन नाही गेलो. मी फक्त आधी सरसेवेसाठी म्हणजे माझे शॉर्ट नोट्स वाचून जायचो, बस झालं. मोस्टली करंट अफेअर केलं की झालं, बस. आम्ही डायरेक्ट चालत जायचो. मराठी, इंग्लिशसाठी प्रॅक्टिस नव्हतं करून जायचो, GSसाठी प्रॅक्टिस नव्हतं करून जायचो, करंट अफेअर रिझनिंगसाठी सुद्धा नाही. त्यामुळे काय होतं, आता मोस्टली मी नंतर नेक्स्टच्या एक्झाम आल्या माझ्या. मोस्टली मार्चमध्ये BMC आणि NMCच्या 4 एक्झाम होत्या अशा टोटल. तर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पूर्ण मॉक लावलं होतं. टेक्स्टबुकमध्ये कुठल्याही येणाऱ्या एक्झामचं 1 महिना आधी एक्झामचं पोर्टल खुलतं. साधी एकच टेक्स्टबुकची टेस्ट, बाकी कुठलीच नाही. टेक्स्टबुकच्या टेस्ट होत्या, त्यात 5-5 टेस्ट मी प्रत्येकाच्या येतो 1 महिना आधी. आणि 1 महिन्यात पूर्ण 5 टेस्ट मॅनेज करायच्या. हार्डली म्हणजे 6 दिवसात 1 टेस्ट तुम्ही देणार आहे, त्याचं तुमचं ॲनालिसिस होणार आहे. आणि पहिलीच टेस्ट दिल्या त्या 1 मंथ आधी तुमचं टेक्निकलच झालं आहे फक्त. बाकी कुठलंच GSचं वाचून मी टेस्ट देईन असं काही प्रयत्न नाही करायचा. टेक्निकल तुमचं झालं आहे. तुम्ही आता शॉर्ट नोट्सवरती आले आणि तुम्ही फुल मॉक चालू केलेले. सब्जेक्ट वाईज द्यायचे नाही, कुठल्याच नाही द्यायचे. फुल मॉक चालू केली. पहिल्याच टेस्टनंतर तुम्हाला लक्षात येतं की तुमच्या GSमध्ये स्कोर नाही झाला आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला ओव्हरऑल मार्क्स जे आहे आपले 200 पैकी 100 पैकी, त्यामुळे आपला मार्क्स कमी पडतोय. तर जसं तुम्हाला लॅग वाटायला लागेल तेव्हा तुम्ही वाचणं चालू केलं. त्या 1 मंथमध्ये स्पेशली मराठीसाठी 2दा बाळासाहेब शिंदे रीड करायचं. इंग्लिश जेवढं येतं तेवढं जायचं. आणि रिझनिंगसाठी तुम्हाला टेस्ट वाईज समजून जायला आपल्याला. रिझनिंगला स्पेशली करायची गरज नाही, मोस्टली TCS पॅटर्नमध्ये. आणि आता BMCचा पॅटर्न गेला आहे. IBPSC पॅटर्नमध्ये टफर रिझनिंग होते, ठीक आहे. तेव्हा यूट्यूबवरती वगैरे एकदा शिकायला लागतं. मोस्टली TCSची नॉर्मल रिझनिंग राहतं. आलंच तरी कुठलं टॉपिक वाईज यूट्यूबवरती सर्च करायचं, तेवढं पाहून घ्यायचं. बाकी प्रॅक्टिससाठी फुल मॉक टेस्टमधल्या रिझनिंगचं पोर्शन सफिशियंट आहे, त्याचं ॲनालिसिसमध्ये बघायचं. रिझनिंग झालं. आणि त्यानंतर होतं आपलं GSमध्ये करंट अफेअर सांगायचं झालं तर त्या 1 मध्येच जो शेवटचा 1 महिना आहे त्याच्यात पूर्ण मागला 6-7 महिन्याच्या मंथली मॅगझिन वाचून काढायचे. मोठ्या असतात मंथली मॅगझिन, पण रोजचे 2-3 तास द्यायचे कंपल्सरीली, जेव्हा तुम्हाला सफिशियंट वेळ राहील. मी हार्ड कॉपीने प्रिफर करायचो. मी कुठलेच व्हिडिओ नव्हतो बघायचो करंट अफेअरसाठी. कुणाकुणाचं राहतं, सोर्सेस वेगळे करतात, ते व्हिडिओज बघतात. जे तुम्हाला परवडेल, ज्याच्याने तुम्हाला फायदा होत असेल ते बघा तुम्ही एकदा. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे करंट अफेअरमध्ये नेमकं काय चालू आहे बाहेर. तर मागल्या 6-7 महिन्याचं वाचून ठेवायचं एक. आणि मी सजेस्ट करतो की
व्हिडिओज नका बघा कुठेतरी मंथली, कारण की त्यांचं कंटेंट काही पण झालं तरी शॉर्ट आहे. एक्झामला आपल्याला थोडा डिटेल करंट अफेअर होऊन जायला मंथली मॅगझिन, ₹50ची मंथली मॅगझिन येते, परिक्रमा वगैरे, ती वाचून जायची. मी MPSC स्टुडंट असल्यामुळे मला थोडी सवय होती मॅगझिन्स वाचायची मंथली. पण ट्राय करा, सरळ सेवेसाठी मंथली मॅगझिनच वाचा मोस्टली. व्हिडिओज कंटेंट आय विल सजेस्ट दॅट जस्ट अवॉइड दॅट सिम्पली, कारण की त्यात कंटेंट शॉर्ट आहे. ते कुठेतरी ऑब्जेक्टिव्हने तुमचे MCQ करंट अफेअर करायचा प्रयत्न करतील, पेपराला करंट अफेअर वेगळं येतं, तो पण एक मेजर फॅक्टर आहे. आणि त्यानंतर उरतं आपलं मोस्टली GSमध्ये करंट अफेअर 15पैकी 10 मार्काचे, उरलेलं 5 मार्काचं आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी येऊन झालं. याचं वाटलंच तर तुम्हाला आय विल सजेस्ट दॅट की ₹1000ची कुठली पण एक GSची बॅच भेटते सरळ सेवेची. मी सजेस्ट करतो संकेत घोरपडची ₹1200 BSची बॅच आहे, ती तुम्हाला करावीशी वाटली तर ती करून घ्या. मी MPSC स्टुडंट होतो, मला ते 5 मार्क टॅकल करता येत होते आरामात त्यामुळे. आणि वाटलं तर करा, वेळ असेल तर ती ₹1000ची बॅच, वेळ असेल खूप जास्त वेळ, 6-7 महिने वेळ तर करायचं, नाहीतर मग असं चालत जायचं पेपरला. 15पैकी 10चं तुम्ही करंट अफेअर केलंय इतकंच. आणि हा आपला पोर्शन झाला GSचा मोस्टली स्कोरिंगसाठी. आणि टेक्निकलसाठी मी सजेस्ट करतो की तुमचं एकदा टेक्निकल झालं. माझं पूर्ण न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि जिथं एक बेसिक थिअरी राहते गेटनी चांगलीच कव्हर झाली होती क्लासेसनी. अंडरस्टँडिंग सर्वात महत्त्वाचे स्ट्रक्चरच्या सब्जेक्टसाठी आणि स्पेशली जिओटेकच्या सब्जेक्टसाठी. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग झालं, त्यामुळे न्यूमेरिकल ॲबिलिटी चांगली होती, फॉर्म्युले चांगले लावून होते माझे. तर फारसा प्रॉब्लेम मला टेक्निकलच्या अंडरस्टँडिंगमध्ये सरळ सेवेच्या तयारीमध्ये झाला नव्हता या मागल्या 2 वर्षामध्ये. फक्त एक फरक आहे की सरळ सेवेसाठी एकदा अंडरस्टँडिंग तुमची क्लिअर झाल्यानंतर सरळ सेवेसाठी वेगळा थोडा करावा लागतो टिपिकली अभ्यास. तर त्यासाठी मी सजेस्ट करतो की युथ पब्लिकेशन टाइम्स, YCT म्हणून आहे, युथ पब्लिकेशन टाइम्सचं फिंगरप्रिंटचं एक बुक आहे MCQ प्रॅक्टिससाठी. चांगले MCQ आहेत, जे सध्याचे ट्रेंडिंग MCQ आहेत TCS पॅटर्नचे, ऑल ओव्हर इंडियाचे, JEEचेच आहे, व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 ते वाचायचे मोस्टली. आणि त्यानंतर एक स्मार्ट स्कॅन म्हणून बुक आहे YCTचंच, युथ पब्लिकेशन टाइम्सचं. त्याच्यात थिअरॉटिकल डाटा चांगला आहे. म्हणजे म्हणता येईल आपल्याला की शॉर्ट नोट्स जे आहेत, मोस्टली शॉर्ट नोट्स सगळे प्रत्येक सब्जेक्टच्या 13-13 पेजेसमध्ये, सगळ्या स्ट्रक्चरपासून तर थेरीपर्यंत 13-13 पानामध्ये शॉर्ट नोट्स त्यांनी कंप्लीट करून दिलेले आहे. हे 2 बुक सध्याच ठीक आहे, मार्केटमध्ये चांगले आहेत मोस्टली. आणि बाकी एक मंथमध्ये प्रॅक्टिस आपल्याला याच्याने करायची मॉकमध्ये, तर हे चालू द्यायचं. आणि हीच माझी स्ट्रॅटेजी आहे मोस्टली. आणि काय म्हणेल आणखी, बस इतकंच राहील सरळ सेवेसाठी मोस्टली स्कोरिंग यासाठी. माझं पण अनएक्सपेक्टेडली मार्क आले होते. मी एकसाथ 4 एक्झाम फोकस केलं होतं तेव्हा. BMCला मेन माझा फोकस होता. NMCला जागा फार कमी होत्या, तेव्हा 36 जागा होत्या. आणि त्यातही 36पैकी JEEसाठी, आणि त्याची 36पैकी 2च ओपनच्या सीट्स होत्या. त्यामुळे कुठेतरी माझा NMCकडे, मी फक्त दिला होता पेपर 150च्या आशेने. मी म्हटलं ठीक आहे, येऊन जाईल यात. आणि BMCला फोकस होता माझा मोस्टली. तर एप्रिल महिन्यात त्याची आन्सर की आली होती मोस्टली. याच्यात 170 रॉ रँक होती माझी, आणि रॉ स्कोर होतं माझं. रँक ॲक्यूवरती माझे त्यात समहाऊ 3rd रँक होती महाराष्ट्रातून तेव्हा, रॉ रँक. आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मला फर्स्ट रँक भेटली. बाकीचे वरचे 2 होते त्यांचं 9-9 मार्कांनी झालं होतं नॉर्मलायझेशन, माझं 11नी झालं, तर मला फर्स्ट रँक लागली होती. ही सध्या जनरल मेरिट लिस्ट आहे, अजून सिलेक्शन लिस्ट यायची, जॉईनिंग पण यायची. तर बाकी तुम्हाला सांगायचं झालं तर 104 एक्झामला फोकस, म्हणजे ज्या पण येतील त्या 4च्या 4ही पूर्ण आपल्या स्वतःचं 100% तयारी करा. कुठेतरी नक्कीच आपल्या साईडचे क्वेश्चन पडेल, आणि तुम्ही 150 अबव कुठेतरी आपल्या साईडने मग एका पेपरला पडतो वाटेल. म्हणजे माझा कधीच 4-5 एक्झाम निघाला नाही. आणि पुष्कळांचं मी बघितलं त्यांच्या 4-4 JEEच्या एक्झाम निघून जातात, काही खूप सारे CEच्या एक्झाम काढून घेतात, आणि माझं असं कधीच नाही झालं. माझं आत्ताच एक नेमका याच्यात स्कोर आलाय, तो मला कसं भेटलाय. बाकीच्यात माझे नॉर्मलच मार्क होते. तर मी पण हे सजेस्ट करतो की येणाऱ्या सगळ्या एक्झाम द्या मोस्टली, जितके येईल ना. आता 4-5 एक्झाम येत असेल, त्याला प्रत्येकाला 100% आपलं स्वतःचं द्यायचं. कुठेतरी आपले क्वेश्चन आपल्या साईडने क्वेश्चन पडले तर होतो, स्कोर होतो मोस्टली. तर हाच प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे मोस्टली. माझा एक मित्र आहे यश भेटकर, त्याचं यूट्यूबचं चॅनल आहे, आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की दादा तुम्ही एक व्हिडिओ पाठवाल म्हणून तुमचा बनवून. तर त्यासाठीचा एक छोटा प्रयत्न. धन्यवाद.